राज्य केलेले आहे आणि दुपार नंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे कुणाल दाते सर. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी कुणाल दाते सर, जयजी भोसले सर, आमचे दीपेश माने सर आणि गणेश रणपिसे यांचा या ठिकाणी आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो हॅलो. सुरुवात होती सामन्याला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, जिथे मात्र विश्वनाथ जाधव एका बाजूला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला मैदानावरती दीपेश माने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते आहे. शुभम जाधवने पहिला बॉल टाकला, सिंगलने सुरुवात झाली आहे. एका बाजूला विश्वनाथ जाधव जो मात्र पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल इम्प्रोवायझिंग हुक केलंय, धावानं बुक केलं, धाव मिळतील त्या 6. विश्वनाथ रोहिदास जाधवच्या बॅटमधून दानीवचा ब्रँड षटकार. मध्ये कार जिंकली आणि तदनंतर हा खेळाडू सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय राहिला. एक युथ आयकॉन आहे, सातत्याने आपल्या समाजाच्या अनेक स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. विश्वनाथ जाधव विशू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला त्याच्या साथीला आयकॉन खेळाडू म्हणून अक्षय घरतला तुम्ही पाहणार आहात. पालघरच्या कातळेचा खेळाडू जो मात्र पाहायला मिळेल. विश्वनाथ जाधव जो मात्र पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धानीव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतो. शुभम जाधव उजव्या यष्टीच्या बाहेर, इथे मात्र कट केला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक. वेगाने येईल, सिंगल इथून मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. अपोनंट टीम मध्ये जिथे तुम्ही पाहिलात बाघोली टीम मध्ये जिथे मात्र आयकॉन खेळाडू म्हणून शुभम जाधव आणि त्याच्या साथीला मृणाल वर्सोलकर जो मात्र अलिबागच्या कोळीवाड्याला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. यष्ट्यांच्या पाठीमागे तो पाहायला मिळतोय. अलिबागचे क्रिकेट यावर्षी 5 ते 6 मोठ्या स्पर्धा वाट पाहत आहे, ज्यामध्ये अलिबाग बिग बॅश असे बिगुल वाजले आहेत. अलिबाग तालुक्यासाठी मर्यादित. खोलातला बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेईल. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली, जिथे शुभम जाधव दीपेश माने आघाडीला येत असताना पाहायला मिळतात. समालोचक आहेत, व्यक्ती एक भूमिका अनेक, स्वतः क्रिकेट सातत्याने खेळतात, त्याच वेळेला उत्कृष्ट क्रिकेटर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला लगाताचे डॉट 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 केवळ डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये शिरवली. धावफलकावरती 8 विदाउट लॉस. या डीजेकडे धाव्यात एक ब्रेक घेऊ. आलाय, परंतु आज त्याच्या बॅटमधून तितक्याशा धावा आलेल्या पाहायला मिळत नाही आहेत. अंडरआर्म क्रिकेट पासून त्याने सुरुवात केली. अंडरआर्म ओपन मध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला. धानीवच्या जाधवपाड्याला बिलॉंग करतो. स्वतःच्या नावावरती अनेक विक्रम पाहायला मिळाले आणि आज तो खेळ साकारावा लागणार आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पवन मोरेला इन्व्हाइट करण्यात आलं. गोलंदाजी मार्कमध्ये पवन मोरे दाखल होईल. वाघोली गावाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयकॉन खेळाडूंचा तडका ज्यावेळेला लागतो ना त्यावेळेला अनेक विक्रम नोंदवले जातात. मागील मॅचमध्ये 8 धावांचा संघ ज्या संघाने पेनल्टी घेतली तो जिंकला. थोड्या वेळापूर्वी मी क्रिकेटमध्ये इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला होता. परवाच्या दिवशी हल्लीच मला वाटते 1 आठवड्याच्या पूर्वी असाच विक्रम घडला. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एका संघाने 24 धावांची पेनल्टी घेतली. पुढचा बॉल इम्प्रोवायझिंग. विश्वनाथ फसलाय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक तैनात. धक्का क्रमांक पहिला. विश्वनाथ जाधव बाद. हॅलो. धक्का आणखीन एक इथे पाहायला मिळतो. पहिला फलंदाज जो बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर अक्षय घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. पालघरच्या कातळे गावातील खेळाडू मैदानावरती येत असताना पाहायला मिळतं. हे देखील चर्चेतील नाव आहे. मी नुकताच उल्लेख करत होतो कल्याण डोंबिवली क्रिकेटचं.
असोसिएशनचं क्रिकेट आहे ज्याचे अध्यक्षपद म्हणून विनोजी पाटील साहेब यांच्याकडे हा पदभार आहे. आणि कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला एक खऱ्या अर्थानं ड्रेस कोडच आहे. प्रत्येक संघाला असोसिएशन टी शर्ट देते आणि ज्यामध्ये लोगो तुमचा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो लोगो नव्हता. एका संघामध्ये 12चा स्क्वॉड आहे, 12 खेळाडूंना प्रत्येक खेळाडू मागे 2 धावांची पेनल्टी, एकंदरीत 24 धावांची पेनल्टी घेणारा संघ जो मात्र विजेता राहिला. सर्वाधिक चर्चेचा विषय 2 आहेत सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. एक आहे तो कल्याण डोंबिवलीमध्ये 24 धावांची पेनल्टी आणि दुसरा सर्वाधिक चर्चेचा विषय आणखीन एक आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जो ट्रेंडिंग वरती आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिला फलंदाज बाद झाला विश्वनाथ जाधव. इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं दुसरं षटक हाताळण्यासाठी पवन मोरे आला आणि मोरेने पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केली आहे. अक्षय सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, स्टॅग रिस्पेक्ट दिली बॉलला, त्याने बॅकलेफ्ट खाली ठेवलं. सिंगल घेण्याचा कोणताही मनसुबा नाही आहे. डॉट बॉल. अच्छे गेंदों को सन्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो. पनवेल तालुक्यातील रसायनी विभागातील उसटणे गाव सर्वाधिक चर्चेचा विषय राहिलाय आणि त्याचबरोबर 24 धावांची पेनल्टी. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या 2 गोष्टी सध्याच्या घडीला ट्रेंडिंग वरती आहेत. यावेळेचा बॉल नो बॉल एल्बो बेंड. मला वाटतं कदाचित काल आणि आजच्या दिवसातला पहिला गोलंदाज मला पाहायला मिळालाय ज्याची गोलंदाजी कदाचित या स्पर्धेमधून बंद होईल. चक गोलंदाज, एल्बो बेंड झालाय. चक गोलंदाज. 2 धावांची पेनल्टी मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिला गोलंदाज कदाचित असावा ज्याची गोलंदाजी बंद करण्यात येत असताना पाहायला मिळेल. प्रणव मोरेला आपण पाहतो. पेनल्टी आयोजन समिती आपण लक्ष वेधूया त्या गोलंदाजी नो बॉल आहे, केवळ पेनल्टी नसेल याकडे लक्ष वेधूयात. मृणाल वर्सोलकर गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. आयकॉन गोलंदाजी मार्कवरती येईल. त्याचं कारण देखील असंच आहे की जिथे गोलंदाज पवन मोरेची गोलंदाजी बंद करण्यात आली. मृणाल वर्सोलकरला आपण पाहत आहोत. अलिबागच्या कोळीवाड्याचा ब्रँड मैदानावरती एक प्रतिती यश असा खेळाडू प्रसिद्ध आहे, प्रतिष्ठित आहे. प्रतिती यश असा म्हणून खेळाडू या खेळाडूकडे पाहिलं जातं. सातत्याने चांगला खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अष्टपैलुत्व त्याने गाजवलंय. आज मृणाल वर्सोलकर आणि शुभम जाधव जवळपास दोन्ही खेळाडूंची देहबोली सेम आहे. सातत्याने त्यांना आपण पाहतो आहोत. परंतु मृणाल वर्सोलकर त्याच्या हेअरस्टाईलने जास्तीचा प्रसिद्ध आहे. अराउंड विकेटने पहिला बॉल. दीपेश माने ऑन स्ट्राईक. सिंगल घेण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल होता. ऑपॉर्च्युनिटी मिस केली. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. सिंगल डबल घेणं गरजेचं आहे परंतु त्याला बायपास करण्यासाठी मोठी फटकेबाजी यावी, मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावा गोळा करावा लागतील. अगदी षटकार चौकारांचे चेंडू कधी येतील त्याच्याकडे प्रत्येक संघ ईर्षेने पाहत असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. पुढचा सामना हा 4 षटकांचा राहणार आहे कारण दुसऱ्या फेरीकडे आपण वळतोय. दोन्ही टीम कॅप्टन पुनाडेवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट येलावडे दोन्ही टीम कॅप्टन या टॉस करण्यात येईल. सॉफ्ट हँडने हलक्या हाताने अक्षय घरत सिंगल येत असताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. दुहेरीचा प्रयत्न नाही आहे, केवळ सिंगल येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुनाडेवाडी आणि टीम कॅप्टन येलावडे. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. मिलिंद चाळके टॉस साठी या. चला त्वरित. धावफलकावरती 12 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. दीपेश माने एकंदरीत आपण पाहिलं तर त्यांनी 4 बॉल फेस केलेत, किंवा 2 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाला. धावा आलेल्या नाही आहेत. मृणाल वर्सोलकरचा हा बॉल ऑन साइडला केला. फ्लॅट होता, एका हाताने पास केलाय. षटकार. दीपेश माने यांना ना माने, दीपेश माने यांच्या बॅटमधून षटकार. बॉलला रीड केलं, पिक केलं, बॅकफुटला इथे थांबले आणि हा पंप पुल करत असताना षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या तब्बल 18, 18 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही टीम कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. खोलातला बॉल आणखीन एक रडार मध्ये आलाय. सरळ बॅटने दीपेश माने सेट ऑन फायर. धाव मिळतील त्या 6. उत्तुंग षटकार.
मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या शिरवली संघाला आयकॉनची काय गरज होती. या संघाकडे जर का युथ आयकॉन आहे, आयकॉन खेळाडू आहे. दीपेश मानेच्या या षटकारासाठी लक्ष्मणजी पानसरे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 24 धावा फलकावरती आहेत. दीपेश माने मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. काका मी तर खऱ्या अर्थानं बोललो की 3 बॉलमध्ये किंवा 4 बॉलमध्ये किंवा 2 धावा बनवल्यात. कदाचित हे शब्द बोचरे राहिले की काय दीपेश माने यांना. पुढच्या 2 बॉलवरती 2 षटकार त्यांनी ठोकले. संघाची धावसंख्या डबल 24 बनली आहे. संतोषजी बोरखडे साहेब यांना विनंती करूयात. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एलवडे आणि त्याच्या अगेन्स्ट पुनाडेवाडी या 2 संघांदरम्यानची लढत. 4 ओव्हरची मॅच राहील, याच्याकडे लक्ष वेधूयात. सेकंड फेरीतले संपूर्ण सामने हे 4 षटकांचे राहणार आहेत. कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटचा दिवस 18 मॅचचा शेड्यूल आहे. पहिले सामने 5 षटकांचे आणि पुढचे सामने 4 षटकांचेच राहतील. एकंदरीत 8 मॅचेस आपल्याला 5 ओव्हरच्या कंप्लीट करायचे आहेत. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला अक्षय घरत, तो आलाय परत, त्याने ठोकलाय षटकार. टॉस जिंकलाय तो अर्थात पुनाडेवाडी टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच मध्ये. चला आज आयोजन समिती संपूर्ण डोळ्यामध्ये अंजन आणि तेलच टाकून तुम्ही उपस्थित राहा, कारण प्रत्येक एक मिनिट आपल्यासाठी महत्वाचा आहे. फलकावरती धाबा जिथे मात्र 30. लोअर फुल टोज अक्षय पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्वाईप केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. क्षेत्ररक्षण अफलातून बाउंड्री लाईन वरती आपली उपयुक्तता सिद्ध केली. क्षेत्ररक्षक होते राज सावंत या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. अक्षय घरत चांगली बॅटिंग करतोय. धीरोधार्तता चांगली आहे त्याच्याकडे. स्ट्रोक सिलेक्शन चांगले पाहायला मिळालेत. संयमाचा बाण फुटू दिलेला नाही आहेत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 32, 32 ऑन दी बोर्ड. चांगली बॅटिंग करतो आयकॉन खेळाडू. आयकॉनला आयकॉनचाच परफॉर्मन्स द्यायला हवा, कारण दीपेश मानेनी 2 षटकार ठोकले ना, आता आयकॉन पेटून उठलाय. या वेळेला ही आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिला. पंचांकडे लाऊड अपील. फलंदाज बाद लेग बी 4. यस त्यांच्या मधोमध सापडलाय. आणखीन एक धक्का. अक्षय घरतला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने या मला वाटतं संपूर्ण सुरत नगरीमध्ये 10 ते 12 हजार किंवा 20,000 पेक्षा मोठी स्पर्धा होत नाही. आणि जर का करायचीच आहे ना, त्यासाठी आर के स्पोर्ट्स मित्र मंडळ सभा 1 लाखाची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आता मराठी माणसाचाही दबदबा तितकासा चांगला आहे. इथे सुरत नगरीमध्ये 32 संघ म्हणतात. केवळ मराठी भाषिक आणि 32 संघ सातत्याने क्रिकेट खेळतात. त्यामध्ये 24 संघ माणगाव तालुक्याचे आहेत. अजून काय हवं. मला वाटतं माणगाव महाड मधल्या रायगड जिल्ह्यातले 24 संघ बनतात. मला वाटतं माणगाव तालुक्यामध्ये जाण्याची गरज नाही आहे. 365 दिवस इथे क्रिकेट चांगलं होईल. 32 संघ जर का बनवू शकतात जर का मराठी भाषिकांचे, तर स्पर्धा चांगल्या रीतीच्या बनत असताना पाहायला मिळतील. मला वाटतं येत्या 25 तारखेला अजून एक स्पर्धा आहे. 40 संघ टोटल बनतात आणि 25 तारखेला आणखीन एक स्पर्धा येते. फलकावरती धाबा जिथे बनलेले पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 32 आहेत. 3 षटक. नवीन बाटन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. कुणाल धोणे मैदानावरती. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. शुभम जाधव चेंडूच्या खाली येतोय. फ्लेक्झिबल क्रिकेटर आहे. झेल सोडणार नाही. त्याच्यामध्ये एक अगदी साधा सोपा झेल. आणखीन एक धक्का. पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद.
का लागला, कुणाल आला आणि कुणाल गेला देखील. 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झाल्यात. तुषार पानसरे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होईल. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तिथे संतोष पाहायला मिळतोय. काका मला वाटतं गोलंदाज संतोष प्रत्येक फलंदाजाला असाच विचारतोय की काय काय म्हणतोस संतोष. गोलंदाजी चांगली गेली आहे त्याने. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. धक्के दिलेले पाहायला मिळाल्यात. फलंदाज बाद झाल्यात. हा मोमेंटम शिफ्ट झालाय असंच पाहायला मिळतंय. शुभम जाधवने एक चांगला झेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिल्डिंग सातत्याने तो करताना पाहायला मिळतो. मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तो उभा असेल आपला 100% डेडिकेशन 100% कमिटमेंट नेहमी देत असताना पाहायला मिळतो. चेंडूवरती वेगाने येतो, झेल चांगले टिपतो. नवीन बॅटर हॅट्रिकचा बॉल, यावेळेचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मृणाल डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. नेम लागला, गेम झालाय. डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज तुषार बाद. केवळ एकटेच उभे आहेत. आमच्या राजाला साथ द्या. संघाच्या खेळाडूंनी आता साथ द्यायला हवी या खेळाडूला. 2 बॉल 2 षटकार ठुकले होते. तदनंतर एका मागोमाग एक पडझड झालीये. ही घसरगुट्टी झालेली पाहायला मिळते. प्रतीक पानसरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ, जेमतेम तिसरे षटक प्रगतीपथावरती संतोष गोलंदाजी करतायत. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल, अर्थात संतोष. नवीन बॅटर प्रतीक पानसरे. प्रतीक पानसरे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. दीपेश माने ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल समोर केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या बॅट मधून येणारा हा दर्जेदार स्ट्रोक इथे सांगितलाय. दीपेश मानेने 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. षटकारांची तुफान आतिषबाजी. षटकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 38 ऑन दी बोर्ड आहेत. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव रमणाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. दीपेश माने यांच्यासाठी आपण एवढंच म्हणू शकतो. 17 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ घेतलाय शुभम जाधव. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. धावफलकावरती धावा जिथे 38 ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध सरपंच सदानंदजी पानसरे साहेब यांच्या माध्यमातून दीपेश मानेच्या प्रत्येक 3 बॉल 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. चला, प्रथम नागरिक सरपंच साहेब आनंदित. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला टर्न केला, खेचून मारला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा आणखीन एका फ्लातून फटका, षटकार. मी तो आयकॉन वरती हल्ले. संघाची धावसंख्या 45 45 ऑन दी बोर्ड. लेट कट केला 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध. केवळ दिशा दिली होती बॉलला. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. प्रतिस्पर्धी संघाकडे ही मातब्बर खेळाडू आहेत. त्या कारणास्तव महत्वाचे सामने इथे निश्चित पाहायला मिळतील. या ग्रुपमधील डी ग्रुप मधला आपल्याला सामने हे जवळपास 2च्या आधी संपवायचे आहेत, जेणेकरून पुढचा ग्रुपचे 7 सामने हे आपल्याला वेळेत संपवता येतील. फुलर लेनचा बॉल यावेळेला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पिक करण्याचा प्रयत्न झाला. सिंगल आली. दीपेश माने सेकंड साठी पलटलेत. 2 धावा वेगाने येत असताना प्रतीक वेगाने धावतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. 48 बनल्यात. 48 धावा धावफलकावरती दीपेश माने आणि त्यांच्या साथीला प्रतीक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 19.27 सेकंद तुम्ही घेतलेत. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखणा होता कव्हर ड्राईव्ह, चौकार.
दीपेश माने मैदानाच्या आतमध्ये अफलातून आविष्कार दाखवत आहेत. फटक्यांची मैफिल सजवली आहे. आडव्या बॅटने इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित येईल. फलकावरती धाबा जिथे एक सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 धाबा फलकावरती आहेत. त्रेपन्न धावा फलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जिथे चौथं चालू असताना पाहायला मिळत आहे. उजव्या एसटीच्या बाहेर गॅप शोधलाय. दोन क्षेत्ररक्षकांचे अगदी मधोमध स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फलकावरती धावा चौकाराच्या मदतीने 57 बनल्यात. 57 ऑन दी बोर्ड. चला घाई करा. 20 मिनिटं तुम्हाला जी दिली होती त्यामध्ये तुम्ही षटक कंप्लीट केलेला आहात. आनंदाची गोष्ट ही आहे. परंतु अगदी त्याच वेळेला पुढे अजून एक षटक बाकी आहे. असं व्हायला नको की 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत काका, परंतु एक ओव्हर टाकायलाच 20 मिनिटं घेतली. असं व्हायला नको. असं खूप वेळेला मी पाहिलंय, मी जवळून पाहिलंय. कारण काही खेळाडू काय करतात, 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकतात आणि एक ओव्हर टाकायलाच 20 मिनिटं घेतात. थोडी घाई करा, कारण वेळ फार महत्वाची आजच्या दिवसाची. 57 बनलेले आहेत. गोलंदाजीमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक. चला नेक्स्ट मॅच तयार राहा. जिथे टॉस जिंकलाय पुढच्या सामन्याचा, जिथे पुनाडेवाडी या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. येलावडे टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट करण्यात आलंय. हेमंत गायकवाड शेवटचं षटक. 57. दीपेश माने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. झेल इथे निसटलेला पाहायला मिळतोय. जीवदान वरदान साबित होतात. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्यात. क्षेत्ररक्षकाचं संतुलन चांगलं होतं. हँडाने कॉर्डिनेशनही जुळवलं होतं, परंतु बॉल हातामध्ये आलेला नाही आहे. झेल निसटलाय. 59 धावा फलकावरती आहेत. 59 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. दीपेश माने चांगली फलंदाजी केली आहे. संघासाठी आयकॉन खेळाडू व्यतिरिक्त या खेळाडूने चांगल्या धावा बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. कारण विश्वनाथ जाधव आणि अक्षय घरत बाद झाल्यानंतर या खेळाडूने डाव सावरला. तो मैदानावरती उभा राहिला. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्याने रंगतंय. पुढचा चेंडू इथे गोलंदाज. यावेळेला समोर खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्यात आला आणि दीपेश माने नावाचं वादळ संपलं. अफलातून इनिंग. बॅटिंग आवडली असेल तर त्यांच्यासाठी टाळावायला काही हरकत नाहीये. एक अशी व्यक्तिमत्व, समालोचक आणि तदनंतर एक उत्कृष्ट बॅटर. अगदी दोन्ही भूमिका चांगल्या रीतीने त्यांनी बजावल्यात, पार पाडल्यात. संघासाठी उपयुक्त इनिंग साकारली. शिरवली टीमला आणखीन एक धक्का लागला. धाव फलकावरती 59 आहेत. दीपेश माने यांच्यासाठी 600 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हेमंत. खोलातला बॉल होता. बॅट आणि पायाच्या मधोमध टाकला. सिंगल अवेलेबल आहे. एक घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल आली. नवीन बॅटर मैदानावरती करण पाहायला मिळतोय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती जिथे 60 धावा धावफलकावरती आहे. 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाला. शुभम शेळकेचा जन्मदिवस तो आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल. यष्टिरक्षकाचा भेट. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. विकेट प्राप्त केली हेमंतने. आणखी एक धक्का दिलाय. फलंदाज
60 धावा धावफलकावरती आहेत. 60 ओलांडली जाणार का? मयूर माने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयार आहात. लवकरात लवकर आपण पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, जिथे मात्र पुनाडेवाडी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. गोलंदाज शेवटचे काही चेंडू शेष, शेवटचा एक चेंडू शेष आहे या षटकातील आणि या पूर्वार्धातील. शेवटचा बॉल, फर्स्ट इनिंग, लास्ट बॉल. खोलातला चेंडू, यष्टीरक्षकाचा भेद. 60 बनल्यात. 61 बनेल का? नाही. इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आणखीन एक बाद झाला. शेवटच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धाबा आल्या. खेळ संपलाय. 60 धावा धावफलकावरती आहेत. 61चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 60 बनण्याचं टार्गेट आहे. चला घाई करा, त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मी लक्ष वेधन दिपेजी माने. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल होतात. दिपेजी माने आणि टीम, आम्ही आपलं लक्ष वेधू. चला शिरवलीकर त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. शिरवली संघ चला घाई करा, त्वरित लाईनअप मध्ये त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि आघाडीची जोडी 2 डगआउटचा वापर तुम्ही करायला हवा, याकडे लक्ष वेधत. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. चषकाचा एक भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहताय. मानाची स्पर्धा, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी. नुकताच पूर्वार्धाचा खेळ संपलाय, जिथे शिरवली टीमने बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर धावा बनवल्या त्या 60-61चा करायचा पाठलाग. या स्पर्धेचा आकर्षणाची बाब, आयकॉन खेळाडू राहिले. या स्पर्धेचा आकर्षणाची बाब हे 40 संघांना देण्यात आलेली संधी पाहायला मिळाली. अगदी थोड्याच वेळामध्ये खुल्या गटाच्याही खेळाडूला शुरुआत होत असताना पाहायला मिळेल. दर्शकों कहीं ना जाइएगा, थोड़ी देर में ओपन टीमें भी खेलेंगी, ओपन के प्लेयर भी खेलेंगे. अगदी 8 संघ ओपनचाही लॉट्स पाहायला मिळणार आहे. चला डगआउट्स मध्ये तुम्ही बसायचं आहे आणि मी लक्ष वेधेन. चला डगआउट्स मधून बसूनच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील, याकडे लक्ष वेधूयात. बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. शुभम, मी याकडे लक्ष वेधेन. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अनेक तुल्यबळ लढती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या. नुकताच आपण पाहिलं 12 खेळाडूंना घेऊन संघ खेळत होता. परंतु आयोजकांचे मी विशेष कौतुक करेन. या माणगाव तालुक्यामध्ये मला वाटतं की असा एक नियम आहे, मी पुन्हा एकदा रिव्हील करू इच्छितो, कारण आयोजकांनी मोठं मन दाखवलंय. याकडे मी आवर्जून लक्ष वेधेन. माणगाव तालुक्याच्या प्रत्येक असोसिएशनचा नियम असा सांगतो की 12 प्लेयरने खेळले की ती टीम परास्त. इथे सुरतमध्ये आल्यानंतर संपूर्ण आरके मित्रमंडळाने हा निर्णय घेतलेला नाही, कारण इथे आपण खेळाडूंना बोलवलं तर त्यांना आपण हार द्यायची नाही, पेनल्टी देऊयात. आणि त्या कारणास्तव आपण पेनल्टी दिली 12 खेळाडूंसाठी. ही बाब मोठी आहे. खरं तर या गोष्टीचा विचार जर का तुम्ही केलात ना, तर मोठे मनाचे आयोजक तुम्हाला पाहायला मिळालेत. याहूनही अधिक काय हवं? जर का तालुक्याचं क्रिकेट काहीतरी वेगळं सांगतं, असोसिएशनचं काही क्रिकेट वेगळं सांगतं, तर हा निर्णय सर्वाधिक महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. मृणाल वर्सोलकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला निलेश मोरे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मृणाल वर्सोलकर याला मैदानावरती आल्यानंतर थांबणं कदापि पसंत नसतं. षटकारांची आतिषबाजी करणं, मोठी फटकेबाजी करणं, आपल्या तुफानी अंदाजासाठी जाणला जाणारा, तोडफोड आणि बेदरकार फटकेबाजीसाठी जाणला जाणारा फलंदाज आपण मृणाल वर्सोलकरला पाहतो आणि त्याच्या साथीला निलेश मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या आवाजामध्ये बदल करूयाच. या सेकंड इनिंग मध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं, या गणेशजी रणबीसे सर यांचा आवाज आपण ऐकूयात. या सेकंड इनिंग मध्ये सामन्याला सुरुवात मृणाल वर्सोलकर तर त्याच्या अगेन्स्ट अक्षय घरत गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. अक्षय घरतला आपण पाहतोय, पालघरच्या कातळीचा खेळाडू.
थँक्यू जयजी भोसले सर. आपण पाहतोय वाघोली त्यांच्या विपक्षामध्ये शिरवली. पहिल्या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काव कॉर्नरच्या दिशेला आपण पाहतोय. विश्वनाथ जाधव आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली जाते. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान देखील मानावं लागेल. अकाउंट ओपन केले जाईल. श्री गणेशा सुद्धा या इनिंगचा होईल. धावा बनवायच्या आहेत 61. 60 धावा बनवल्या होत्या. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये वाघोली संघाकडून आपण पाहतोय. निलेश मोरे सुरत शहरातील बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं असा हा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला त्याच्या समवेत आपण पाहतोय मृणाल यांना. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव तर घेतली जाते. लगातारची ही दुसरी सिंगल आपण पाहतोय. 61 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या इनिंगचा विचार केला तर आपण दीपेश माने सरांनी खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. वैयक्तिक 29 धावा बनवल्या होत्या त्यांनी. आपण मृणालला पाहू शकाल तुम्ही. मृणाल आहेत त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत अक्षय. वा, एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता या ठिकाणी मृणाल यांनी, परंतु निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होती. आपण पाहतोय राजेश पानसारे आहेत त्या ठिकाणी. एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते सध्याच्या घडीला. पॉवर प्लेचं षटक तर टीआर सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. एक काऊ कॉर्नर आहे. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला सुद्धा एक प्रोटेक्शन तैनात केला या ठिकाणी शिरवली संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. मृणालच्या बॅटमधून निघालेला हा 1 बाउन्स सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या वधारली जाईल. आपण पाहतोय 6 आकडा स्कोर कार्ड वरती आहेत. चला काऊ कॉर्नरला आपण पाहतोय मिड विकेटला जे प्रेक्षक आहेत त्यांनी जरा बाहेर जायचं आहे. तो बघा तो आतमध्ये आहे ग्राउंडच्या. टाइम लावलेला आहे आपण. 4 ओव्हर आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. त्याची नोंद करून घ्यायची आहे संघनायकांनी. मृणालची फटकेबाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी केली अक्षय याने. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 6 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावा बनवायची जी सुरुवात अपेक्षित होती शिरवली संघाला ती सुरुवात जरूर पाहायला मिळते. मिस टाइम त्या ठिकाणी मयूर माने आहेत. कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेटचं पतन. पाहू शकाल एक महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना मृणालला पाहू शकाल. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मानगाव गावाला बिलॉंग करणारा, मानगाव शहरातील एक विस्फोटक फलंदाज म्हणजे याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला निलेश मोरे सुद्धा आहेत. 61 धावा बनवायच्या आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी देत असताना आपण फलंदाज अक्षय घरत यांना. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आपण पहिली असाल तर 6 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या चेंडू असतील तुमच्याकडे 24 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. अजूनही 55. यानंतरचे होणारे दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकाचे असणार आहे. त्याची सर्व संघनायकांनी नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन विश्वनाथ जाधव त्याने सुप्रीमो चषक गाजवला.
असा हा आपण एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय शिरवली संघाकडून विश्वनाथ जाधव. तर स्ट्राईक एंडला निलेश मोरे, सुरत शहरातील एक विस्फोटक फलंदाज, बाहुबली म्हणजे ज्याला म्हटलं जातं असा निलेश तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंडला आहेत. त्यावेळेस आपण पाहतोय तेज तर्रार गोलंदाजी केली जाते विश्वनाथ जाधव यांच्या माध्यमातून. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला विश्वनाथ जाधव यांच्या पहिल्या चेंडूवरती. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होतीये. धावसंख्या आपण पाहिली असाल तर स्थिर आहे, 6 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकार येणं खूप महत्वाचं राहणार आहे सध्याच्या घडीला वाघोली टीमसाठी. यावेळी सुद्धा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. लगातारचा हा दुसरा निर्धाव चेंडू फेकला जातोय. नाव आहे विश्वनाथ जाधव. काय गोलंदाजी केली जाते शिरवली संघाकडून. अक्षय घरत असतील, त्यानंतर आपण पाहतोय विश्वनाथ जाधव आले. जी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली होती अक्षयने, कंजूस गोलंदाजी कशी केली जाते ना याचं प्रात्यक्षिक शिरवली संघाकडून पाहायला मिळतंय. आपण पाहिले असाल अक्षय घरत आले, 6 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर विश्वनाथ जाधव आले, आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकलेत. तिसरा येईल का या ठिकाणी आपण पाहतोय. धावा बनवण्याची संधी जरूर आहे. राजेश पानसारे आहेत त्या ठिकाणी, थोडंसं खंबल झालं आणि त्याचाच फायदा आपण पाहतो या ठिकाणी. एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. एका धावने धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे 7 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शुभम जाधव, माणगाव शहरातील उतेकोल गावाचा हा एक स्टार प्लेअर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असणार आहे. दुबई रिटर्न म्हणून एक टॅग लागलाय त्याला आणि तोच फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ जाधव, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या विपक्षामध्ये शुभम जाधवला तुम्ही पाहू शकाल. सात धावा धावफलकावरती आहे. धावांची गरज सुद्धा आहे वाघोली टीमला. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे डीप पॉइंटच्या दिशेला. चेंडू जाईल दन दन करत सीमा रेखा पार. चौकार, 4 धावा. या 4 धावसंख्या आपण पाहिली असाल तर 11 धावा आहेत धावफलकावरती. 61 धावा बनवायची आहेत. अजूनही 50 धावांची गरज आहे. जोपर्यंत शुभम मैदानामध्ये उभा आहे ना तोपर्यंत नक्कीच वाघोली संघाला खूप अपेक्षा असणार आहेत या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक धाव घेतली जाते. पुन्हा एकदा एका धावीने धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 12 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला पाहायला मिळते शिरवली संघाकडून. 20 मिनिटांमध्ये आपण पाहिलं असेल तर 4 षटक समाप्त करायचे. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर 7 मिनिटं झालेत. 7 मिनिटांमध्ये 11 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय टीम शिरवली संघाकडून. शेवटचा एक चेंडू विश्वनाथ जाधव यांचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटकाखेर धावसंख्या आपण पाहिली तर 6.50च्या सरासरीनं 13 धावा बनवल्या आहेत. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये आता गरज आहे 48 धावांची. मोठे फटके अपेक्षित आहेत. मोठे फटके येणं खूप महत्त्वाचं राहणार आहे शिरवली संघाकडून. आणि आपण पाहिलं असाल तर 2 महत्त्वाचे खेळाडू वाघोली संघाकडून फलंदाजी करता ही जमायची बाब असणार आहे. पण चांगली मिनिटवर गोलंदाजी केली जाते शिरवली संघाकडून. हे खूप महत्त्वाचे षटक दोन्ही संघासाठी असणार आहे. ते षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलं शिरवली संघाचे संघनायक दीपेश माने यांनी तुषार पानसारे यांना. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. शुभम जाधव आणि निलेश मोरे आपण पाहतोय या ठिकाणी खेळपट्टीवरती उभे आहेत. खूप महत्त्वाचे षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलंय आपण पाहतोय तुषार पानसारे यांना. पण पाहतोय स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची RK चषक 2026 पर्व 16व्या पर्वातील आजचा हा शेवटचा निर्णायक दिवस तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाही या ठिकाणी निलेश मोरे यांना.
एक धाव तर घेतली जाते. एकेरी धावेने काही फरक पडला जाणार नाही शिरवली संघाला. मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे टीम वाघोली संघासाठी. आपण पाहिलं असाल तर एक गडी बाद झाले, मृणाल बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो शुभम जाधव मैदानामध्ये पाहायला मिळाले. एक चेंडू आतापर्यंत शुभम जाधव याने खेळून काढला. एक चेंडूमध्ये आपल्याला चौकार सुद्धा पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तुषार. यावेळेस आपण पाहतोय वा काय फटका खेळलाय. पंचांचा निर्णय नो प्लस 6 अशा 7 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. षटकार. नेक्स्ट बॉल फ्री हिट. एक सुवर्ण संधी. पाहिजे संधीचं सोनं केलं जाईल का शुभम जाधव यांच्या माध्यमातून. कमबॅक केलं जाईल का हे देखील पाहणं खूप महत्वाचं राहणार. प्रेशर तुम्ही पाहू शकाल. वाईट चेंडू. एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. आपण पाहिलं असाल तर 2 षटकामध्ये धावा बनवल्या होत्या 13. त्यानंतर आपण पाहतोय आतापर्यंत तुषार याने धावा खर्ची घातल्या आहेत. एक चेंडू फेकल्याने एका चेंडूवरती तब्बल 9 धावा खर्ची घातल्यात. येणारे 5 चेंडू खूप महत्वाचे राहणार आहेत. मी म्हटलं होतं की हे षटक खूप महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. यदा कदाचित वाघोली टीमसाठी जर 20-25 धावा या षटकामध्ये आल्या तर एक चांगल्या स्कोरकडे वाटचाल जरूर करेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. तुषार. फ्री हिटचा बॉल जरूर आहे आणि यावेळेस आपण पाहतोय निर्धाव चेंडू फेकला जातोय. वा कमबॅक केलं जातं या ठिकाणी गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. फ्री हिटचा बॉल होता, शुभमने जाऊ दिला. यावेळेस आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. कमबॅक केलं जाईल का. कमबॅक करणं खूप महत्वाचं राहणार आहे सध्याच्या घडीला शिरवली संघाकडून ते तुषार यांना. वा लगातारचा दुसरा यॉर्कर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. काही गोलंदाजी केली जाते, कमबॅक करणारी गोलंदाजी केली जाते. आपण पाहिलं असाल पहिल्या चेंडूवरती 9 धावा खर्ची घातल्या होत्या. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्ची घातल्या या ठिकाणी तुषार पानसारे यांनी. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. अजून ही 38 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी वाघोली संघाला. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लांबी जास्त, उंची जास्त, लांबी कमी. याचंच कारण की काय फलंदाज या ठिकाणी बाद होतील. निलेश मोरे यांना सुद्धा माघारी जावं लागणार आहे. विकेटचं पतन. निलेश बाद झाल्यानंतर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जेनिश सावंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. देखील चांगला सुरत शहरामधील एक चांगला फलंदाज म्हणजे ज्याच्याकडे सातत्याने पाहिले जाते. पण क्रिकेट आहे मित्रांनो, मागे काय केलंय त्याला महत्व नाही, आता काय करताय त्याला सर्वात जास्त महत्व असतं. कारण तुम्हाला या सुरुवात शून्यापासून करायची असते आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात शून्यापासून करण्यासाठी जेनिशला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज आपण पाहतोय चुकी केली जातीये. एक जीवनदान दिलं जाईल जेनिशांना. अशा फलंदाजांना तुम्ही लाईफ देऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा झेल सोडले गेलेत ना तेव्हा तेव्हा मोठे मोठे उपद्रव आम्ही जरूर पाहिले आहेत. ते इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो. संधी दिली जाते आणि या ठिकाणी संधीचं सोनं केलं जाईल काही देखील पाहणं महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट केली जाते ना तेव्हा तेव्हा देखील मोठे मोठे उपद्रव आपण पाहिली आहेत. पाहिजे शुभम जाधव यांना स्ट्राईक वरती आणलं जात आहे आणि यावेळेस हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहेत. एक धाव तर घेतली जाते आणि चांगलं कमबॅक करणारं षटक या ठिकाणी तुषार पानसारे यांच्या माध्यमातून फेकले जात आहे. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटका अखेर धावसंख्या आहे 25 धावा.
तुषार पानसरे यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 9 धावा खर्ची घातल्या, त्यानंतरच्या 5 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्ची घातल्या. कमबॅक करणार गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली असेल तर 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 36 धावा, 36 धावा येणाऱ्या 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. शुभमला आता बोलावं लागणार आहे. आपण पाहिलं असाल शुभम आले तो त्यांच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला. आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे. मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे सध्याच्या घडीला वाघोली टीमसाठी. न्यू गोलंदाज आपण पाहतोय अक्षय घरत यांना आमंत्रित केलाय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन 12 चेंडू आणि 36 ची गरज आहे. 36 धावा येणाऱ्या 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. यावेळेस मोठा फटका, बिग हिट, शुभमच्या बॅट मधून निघालेला हा षटकार, 6 धावा. झाले आणि त्याने सांगितलं ही वादळापूर्वीची शांतता आहे. आणि आता मात्र वादळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना. नाव आहे शुभम जाधव. अक्षय घरतवरती चढवलेला हल्ला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, 31 धावा धावफलकावरती. 30 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू 30 धावा. यावेळेस आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी केली जाते. पंचांचा निर्णय यस इट इज व्हाईट बॉल. रिव्ह्यू घेतला जातोय. यस इट इज व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा धावसंख्या एका धावेने वधारली जाते. 32 धावा धावफलकावरती. अजून 29 धावांची गरज आहे. चेंडू असणार आहे तुमच्याकडे 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. जोपर्यंत शुभम जाधव मैदानामध्ये उभा आहे ना तोपर्यंत नक्कीच या धावा तो बनवू शकतो. एवढी ताकद, दमखम, क्षमता या खेळाडूकडे ठासून भरली आहे. यावेळेस मोठा फटका काव कॉर्नरच्या दिशेने. सेफ हँड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत विश्वनाथ शुभम जाधव, एक मोठा अडथळा शिरवली संघासाठी शुभम जाधव होते ते या ठिकाणी बाद. चला 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 4थं षटक मार्गस्थ आहे. 2 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे याची नोंद करून घ्यायची आहे. शिरोली संघाचे संघनायक 4 चेंडू तुम्हाला येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. न्यू बॅटर आपण पाहतोय पवन. यावेळेस फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. लगातारचा दुसरा गडी बाद. पवन आले.
निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय अक्षयच्या माध्यमातून. आपण पाहिलं असाल तर 8 धावा 8 चेंडू मध्ये आता 29 धावांची गरज आहे. यावेळेस देखील फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेस आपण पाहतोय ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहिली असेल तर स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहे 32. आणि 29 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं असेल ना नॉन स्ट्राईक एंडला जो उभा आहे ना त्याच्याकडे ताकद आहे या धावा चेस करण्याची. जेनिशला स्ट्राईक वरती आणणं खूप महत्वाचं राहणार आहे सध्याच्या घडीला. खूप महत्वाचा चेंडू असणार आहे हा. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 29 धावा येणाऱ्या 7 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. अजूनही मॅच ऑन आहे. अक्षय घरत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर लगातारचे 4 चेंडू या गोलंदाजांनी निर्धाव फेकले आहेत. आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभे आहेत. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चुकीचं क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर फायदा. मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होईल. 4 षटका अखेर धावसंख्या आहे 34. येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 27. चला 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. श्रेयस जाधव आपण पाहतोय एक नौखा नवोदित गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 27 धावा. 27 धावा येणाऱ्या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय दिशाहीन आहे. एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. समीकरण बनेल या ठिकाणी 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे राहणार आहेत वाघोली टीमसाठी. आता कदाचित त्या 2 चेंडूवरती मोठा फटका जरी आला तरी मॅच ऑन राहू शकते. आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस आपण लगातारचा हा दुसरा वाईट बॉल फेकला जातोय. गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून थोडस दडपण प्रेशर पाहायला मिळतं या ठिकाणी गोलंदाजावरती. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. 4 मोठे हिट या ठिकाणी आणि जेनिशकडे ती ताकद सुद्धा आहे. यावेळेस चांगला चेंडू निशाण्यावरती फेकला जातोय. पहिल्या 2 चेंडूवरती तसा चेंडू पाहायला मिळाला नाही, परंतु यावेळेस मात्र कमबॅक केलं जाते गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि आता गरज असणार आहे ती म्हणजे 25 धावांची. श्रेयस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत यावेळेस. वा गोलंदाजी केली जाते. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला असाल तर तो जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. चला रिव्ह्यू घेतला जातो या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी. लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. यानंतरचे लगातारचे 4 षटकार सामना टाय होऊ शकतो. एक निर्धाव चेंडू शिरवली संघाला अजून मजबूत करू शकतो. वा काय गोलंदाजी केली जाते.
श्रेयसच्या माध्यमातून लगातारचा हा तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय, जकडून ठेवलं जात आहे फलंदाज जेनिशनना. 3 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. यावेळेस सुद्धा चेंडू चांगला फेकला होता. कावकरच्या दिशेने त्या ठिकाणी खेळ काढलाय थोडासा कंबल. 2 धावा तर घेतल्या जातात. एक औपचारिकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. 2 चेंडू आणि 23 ची गरज आहे. 23 धावा 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 2 लिगल डिलिव्हरी मॅच विन करू शकते शिरवली. याला चेंडू जाते लॉंग ऑफच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. शेवटचा तर सरपंच सन्मान्य सरपंच साहेब सदानंदजी पानसारी साहेब यांच्याकडून शिरवली संघ विजयी झाला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि 1 चेंडू आणि 24 ची गरज आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि विन या ठिकाणी शिरवली संघ विजयी होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. तसेच पराभव संघाचे देखील खूप खूप आभार. चला या सामन्याचा सामनावीर ज्याने 2 षटक हाताळली, 4 गडी बाद केले असा अक्षय घरत ठरतो या सामन्याचा सामनावीर. त्यानंतर या